नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे 2 टर्म सदस्य अरुण जगताप यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते। शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन भवानीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार असून अंत्यसंस्कार अहिल्यानगरच्या स्मशानभूमीत म्हणजेच अमरधाम येथे होणार आहेत। तर आता आपण पाहूयात अरुण काका जगताप यांचा राजकीय प्रवास कसा होता। तर अरुण काका जगताप यांनी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर महानगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदेवर निवडून आले। ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष होते। सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते। दरम्यान त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। ते म्हणाले की अरुण काका हे कर्तृत्ववान, सर्वसामान्यांशी नाळ जुळवून घेणारे नेतृत्व होते। त्यांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला। त्यांचे निधन म्हणजे नगर जिल्ह्याची मोठी हानी आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली। याशिवाय अरुण काका या नावाने परिचित असलेले अरुण जगताप हे फक्त राजकारणापुरतेच मर्यादित नसून वारकरी संप्रदायाचे सच्चे पाईक आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही ओळखले जात होते। त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।